विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला। यामध्ये ब प्रत्येकी एक गुणांसाठी फक्त नावे लिहा म्हणून या ठिकाणी प्रश्न येतो। मी आपल्या उजळणीसाठी या ठिकाणी 5 प्रश्न दिलेले आहेत, मला महत्त्वाचे वाटतायत ते, पण तुम्ही तुमच्या घरी जाऊन अशाच प्रश्नांची उजळणी करू शकता। उजळणीसाठी मी देत आहे कमी वस्तुमान असलेलं मूलद्रव्य। असं कोणतं मूलद्रव्य आहे ज्याचं अणुवस्तुमान खूपच कमी आहे? या मूलद्रव्याचं नाव आहे हायड्रोजन। अनेक वेळेला हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे, पुन्हा परीक्षेला आलेला प्रश्न आहे, कमी वस्तुमान असलेलं मूलद्रव्य हायड्रोजन। जरा थोडीशी गल्लत होते विद्यार्थी मित्रांनो, कमी अणुत्रिज्या आकारमान असलेलं मूलद्रव्य। काही विद्यार्थी हायड्रोजनच लिहितात, परंतु कमी वस्तुमान आणि कमी अणुत्रिज्या आकारमान असलेलं मूलद्रव्य हे दोन्ही अर्थ परस्पर भिन्न आहेत। कमी अणुत्रिज्या आकारमान असलेलं मूलद्रव्य आहे हेलियम। त्यामुळे आपल्याला लक्षात असलं पाहिजे कमी वस्तुमान असलेलं मूलद्रव्य हायड्रोजन, कमी अणुत्रिज्या आकारमान असलेलं मूलद्रव्य हेलियम। तसंच तिसरा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, अवकाशयानातून अवकाशात जाणारा पहिला अवकाशवीर हा रशियन होता, त्याचं नाव होतं युरी गागारिन। विद्यार्थी मित्रांनो, नाव लक्षात ठेवायचं आहे, अवकाशयानातून अवकाशात जाणारा पहिला अवकाशवीर युरी गागारिन। तसंच रशियाने पहिला मानव निर्मित उपग्रह निर्माण केला, त्याचं नाव होतं स्पुटनिक। - 2020 मध्ये आपल्याला कोरोना हा रोग झालेला होता, कोरोनावरची जी लस होती ही सुद्धा रशियाने शोधून काढली आणि त्या लसीचं नाव सुद्धा त्यांनी स्पुटनिकच ठेवलं। का बरं? कारण आम्ही पहिला मानव निर्मित उपग्रह स्पुटनिक हा तयार केलेला आहे ह्याची आठवण करून देण्यासाठी त्यांनी कोरोनाच्या लसीचं नाव सुद्धा स्पुटनिकच ठेवलं होतं। त्यामुळे लक्षात ठेवायचं, पहिल्या मानव निर्मित कृत्रिम उपग्रहाचं नाव आहे स्पुटनिक। आधुनिक आवर्त सारणीमध्ये अशा प्रकारची एक नागमोडी रेषा काही मूलद्रव्यांसाठी दर्शविली जाते। ही मूलद्रव्ये कोण आहेत? धातू आहेत, अधातू आहेत का आणि काही आहे? ही मूलद्रव्ये आहेत धातू सदृश्य मूलद्रव्ये। ज्या मूलद्रव्यांमध्ये धातू आणि अधातू दोघांचेही गुणधर्म आढळतात अशा मूलद्रव्यांना धातू सदृश्य मूलद्रव्ये म्हणतात। उदाहरणार्थ अँटीमनी, बिस्मथ, ही जी काही मूलद्रव्ये आहेत, सिलिकॉन, यांना धातू सदृश्य मूलद्रव्ये असे म्हणतात, कारण ह्या मूलद्रव्यांमध्ये धातू आणि अधातू दोघांचेही गुणधर्म दर्शविले जातात। म्हणून आधुनिक आवर्त सारणीमध्ये अशा नागमोडी रेषांमध्ये ही मूलद्रव्ये दर्शविली जातात। अचूक उत्तर आहे धातू सदृश्य मूलद्रव्ये। प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये ब मध्ये वेगळा घटक ओळखा प्रत्येकी एक गुणांसाठी हा प्रश्न सुद्धा अतिशय महत्त्वाचा सोपा प्रश्न परीक्षेला विचारला जातो। उदाहरणार्थ फ्लोरीन, सल्फर, ब्रोमीन, आयोडीन। बघा, फ्लोरीन, सल्फर, ब्रोमीन, आयोडीन या मूलद्रव्यांच्या नावाकडे जरा लक्ष देऊन पहा बघू। यामध्ये फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ही हॅलोजन गटातील मूलद्रव्ये आहेत। त्यांना आधुनिक आवर्त सारणीमध्ये 17व्या घनामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे, परंतु सल्फर हा नॉन हॅलोजन आहे, म्हणजेच या घटातील वेगळा शब्द आहे सल्फर, त्याला आपण मराठीमध्ये गंधक असं आपण म्हणतो। म्हणजे ह्या ठिकाणी उत्तर सल्फर हे अचूक आहे। असा प्रश्न प्रत्येकी एक गुणासाठी परीक्षेला विचारला जातो। आपल्याला सरावासाठी मी आणि काही प्रश्न या ठिकाणी देत आहे। तापमान, वहन
अभिसरण प्रारण. तापमान, वहन, अभिसरण, प्रारण. वहन, अभिसरण आणि प्रारण ही उष्णतेच्या वहनासाठी वापरलं जातं, परंतु तापमान हे उष्णतेच्या वहनासाठी वापरलं जात नाही, म्हणून ह्या ठिकाणी वेगळा शब्द आहे तापमान. विद्यार्थी मित्रांनो, या गटाकडे लक्ष दिल्यास, जरा थोडंसं निरीक्षण केल्यास तुम्हाला अचूक उत्तर या ठिकाणी मिळतं आणि तुम्हाला 1 गुण या ठिकाणी अचूक मिळू शकतो. पहा, जूल, अर्ग, कॅलरी आणि न्यूटन ही एककं आहेत. यामध्ये वेगळं एकक तुम्हाला कोणतं वाटतं आहे? जूल, अर्ग आणि कॅलरी ही उष्णतेची एककं आहेत, परंतु न्यूटन हे बलाचं एकक आहे. म्हणजे उष्णता आणि बल ही वेगवेगळे राशी आहेत, म्हणजे ह्या ठिकाणी वेगळा शब्द आहे न्यूटन. थोडं निरीक्षण केलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अचूकपणे लिहू शकता. व्होल्टमीटर, ॲम्पमीटर, थर्मामीटर आणि गॅल्व्हॅनोमीटर. विद्युत परिपथामध्ये लक्षपूर्वक पहा, विद्युत परिपथामध्ये तुम्ही कोणती उपकरणं ह्या ठिकाणी पाहिलेली आहेत? तुम्ही व्होल्टमीटर, ॲम्पमीटर आणि गॅल्व्हॅनोमीटर विद्युत परिपथामध्ये पाहिलेलं आहे, परंतु थर्मामीटर हे कुठेच पाहिलेलं नाहीये. म्हणजे ह्याचं अचूक उत्तर आहे थर्मामीटर हा वेगळा शब्द आहे. मिथेन, इथेन, प्रोपेन, इथीन. उच्चार पहा, मिथेन, इथेन, प्रोपेन, इथीन. यामध्ये उच्चारामध्ये कोणता शब्द तुम्हाला जरा थोडासा वेगळा वाटतो आहे? पुन्हा एकदा मी बोलतो आहे, मिथेन, इथेन, प्रोपेन, इथीन. यामध्ये तुम्हाला इथीन हा थोडासा उच्चारामध्ये वेगळा वाटतो आहे, कारण मिथेन, इथेन, प्रोपेन हे संतृप्त हायड्रोकार्बन आहेत. याला आपण अल्केन म्हणतो, की ज्यामध्ये कार्बन कार्बन एकेरी बंध असतो. परंतु इथीन हा असंतृप्त हायड्रोकार्बनचा प्रकार आहे, की ज्यामध्ये अल्कीन कार्बन कार्बन दुहेरी बंध असतो. त्यामुळे या ठिकाणी अचूक उत्तर आहे इथीन. अशा प्रकारे जर तुम्ही फक्त निरीक्षण केलात तर वेगळा घटक ओळखलात तर तुम्हाला या ठिकाणी 1 गुण अतिशय सोप्या प्रकारे मिळू शकतो.